वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। टेलिफोन भवनमधून 3.5 लाखांच्या केबलची चोरी, दोघांना अटक, 300 किलो तांब्याची तार जप्त। भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या ताराबाई पार्क येथील टेलिफोन भवनमधून केबल वायर चोरी करणाऱ्या 2 कंत्राटी कामगारांना शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली। रोहित संजय देशपांडे वय 34 राहणार कोडणी तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव, प्रणव संभाजी पवार वय 28 कोगिल खुर्द तालुका करवीर अशी त्यांची नावे आहेत। संशयितांकडून 3,60,000 रुपये किमतीची 300 किलो तांब्याची तार हस्तगत करण्यात आली आहे। शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुन्ह्याचा छडा लावला आहे। 29 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2024 या काळात हा प्रकार घडला। मीना कागिनकर राहणार साळोखे नगर कळंबा यांनी संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती। संशयित देशपांडे व पवार कंपनीकडे कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होते। नोव्हेंबर ते डिसेंबर 2024 या काळात कंपनीच्या मालकीची 15 आयडल केबल वायरची चोरी झाल्याची फिर्याद दाखल होताच सहाय्यक फौजदार संदीप जाधव, तानाजी चौगुलेसह पथकाने संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। चौकशी अंती सदर बाजार येथील भंगार व्यावसायिक जमीर अकबर पटवेगार याच्याकडे चोरीच्या गुन्ह्यातील महागडी केबल विक्री केल्याचे निष्पन्न झाले। पथकाने पटवेगार याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने देशपांडे पवार यांच्या कृत्याची माहिती दिली। पथकाने प्रति किलो 1200 रुपये याप्रमाणे 3,60,000 रुपये किमतीची 300 किलो केबल हस्तगत केली। संशयितांना न्यायालयीन कोठडीत देण्यात आली आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।